पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने एकनाथ महाराजांनी केलेल्या ज्ञानेश्वरी शुद्धीच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस नाम संवत्सरी तेव्हा जे काही होतं आणि भाद्रपद महिन्यातला हा षष्टीचा जो दिवस आहे त्या दिवशी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्धी केली आणि काही लोक चुकून त्यालाच ज्ञानेश्वरीची जयंती समजतात असं मी काल सांगितलं आणि नंतर असं सांगितलं की सुभा कुलकर्णी यांच्या संशोधनानं पूर्णपणे उलथापालथ होती आणि सगळंच बदलून जातं. एक जर एकनाथ शुद्धीचा दिवस सोडला तर बाकी ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्येच प्रचंड बदल त्यांनी करून टाकला. ज्ञानेश्वरीचं साल त्यांनी बदललं आणि ते नेमकं नाही सांगू शकले. समाधीशक बदलला आणि जन्मशक बदलला. म्हणजे 1122 हा जन्मशक, 1202 हा समाधीशक आणि नंतर म्हणजे रामदेवराव यादव गादीवरती आल्यानंतरच्या काळामध्ये त्या मधल्या काळात म्हणजे तो गादीवरती आल्याचं साल आणि 1202 याच्यामध्ये केव्हा ते असा साधारणपणे तो चित्रपट ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्याचा आपल्या पुढे उभा राहतो. आता हे त्यांनी कशावरून काढलं तर हे काढताना त्यांना खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेल्या काही अभंगांचा उपयोग झाला. म्हणजे त्या अभंगांचा अर्थ त्यांनी आपल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या पद्धतीने लावला. कोणता तो अभंग आहे तर तो अभंग आहे ज्याला बाळ संतोष म्हणून बालछंद खरं म्हणतात. बाळ संतोष नाही, बाळछंद. बाळछंद नावाचा अभंग आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेमध्ये दिसतो. आता त्याच्यावरून मला कमीत कमी एका गोष्टीचं काय म्हणतात त्याला सोबांनी एक गोष्ट मान्य केली आहे यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे. ते म्हणजे कोणते की ते ज्ञानेश्वर महाराज 2 होऊन गेले आणि अभंग करणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे असं मानित नाहीत सुदैवानं. ते अभंग करणारे ज्ञानेश्वर महाराज हेच ज्ञानेश्वरी करते आहेत असं समजून त्यांची मांडणी आहे. कारण आपण पाहिलं की भारतवचनच्या पासूनच्या काळात हे म्हणणारे बरेच लोक होते की ते वेगळे हे वेगळे, तसं सुभा मानत नाहीत. म्हणून ते आता अभंगाचा अर्थ घेतात, आधार घेतात. तो अभंग म्हणजे बाळछंद. त्या बाळछंद गाथेमध्ये असा अभंगामध्ये असा उल्लेख आहे की ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. हे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतानाच्या काळातला हा अभंग असणार. आणि पुढची ओळ महत्वाची आहे की जी कालनिर्णयात्मक आहे असं सुभा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. काय ती ओळ आहे अभंगाची? बाळछंदे 22 जन्मे, तुटली भवाब्दीची कर्मे, चंद्रार्क तारांगणे रश्मी, दान घेतला हरी. बाळछंदे 22 जन्मे, तुटली भवाब्दीची कर्मे, चंद्रार्क तारांगणे दान रश्मी, दान घेतला हरी. आता इथे त्यांचं म्हणणं असं आहे की या अभंगात आता जो शेवटची मी ओळ वाचून दाखवली त्या कडव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 22 हा जो आहे ना बाळछंदे 22 जन्मे, तर 22 हा आकडा जो आहे तो 1122 हे हा शक सांगणार आहे. म्हणजे याच्यात 1100 शब्द आलेले नाही, 1100 शब्द आलेले नाही, पण तो गृहीत आहे, तो अभिप्रेत आहे. म्हणून 22व्या वर्षी 12व्या शतकाच्या म्हणजे 1122 या शकामध्ये काय झालं, त्यांनी जन्म घेतला. हा अर्थ झाला या ओळीचा. बाळछंदे 22 जन्मे, तुटली भावाब्दीची कर्मे. आता चंद्रार्क तारांगणीचं क्रम पुढे बघूयात. पण 22 जन्मे याचा अर्थ 22 शकात, 22व्या शकात हा जो अर्थ घेतात सुभा कुलकर्णी तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला सांगतो की परंपरा नावाची गोष्ट फार महत्वाची ठरते. परंपरेमध्ये काही कथा जपल्या जातात, काही वर्षे जपली जातात कालगरणीची. आणि म्हणून संशोधकांना परंपरा नीट माहिती असावी लागते. बऱ्याच वेळेला होतं काय की
की बरेचसे संशोधक परंपरेला तुच्छ मानतात, की ते परंपरेत लोक आहेत, त्यांना काय समजतंय, ते आपले आलं कुठून तरी आणि ते पुढे चालू ठेवलं, अशा परंपरा न्यायातले लोक आहेत. असं नाही. परंपरेतल्या लोकांनी विचार केलेला असतो, विचारपूर्वक काही गोष्टी केलेल्या असतात, त्यांना काही गोष्टींची माहिती असते, तेव्हा परंपरेला एकदम बाजूला करून, तर परंपरा हे स्वतंत्र प्रमाण आहे, स्वायत्त प्रमाण आहे, लक्षात घ्या. तर ते पहिल्यांदा आणि मग बाकीच्या गोष्टी, असं आपल्याला या संदर्भात करावं लागतं, धर्माच्या संदर्भात किंवा आणखीन काही पारंपरिक प्राचीन गोष्टींच्या संदर्भात. तर मी तुम्हाला सांगतो की बालछंदे 22 जन्मे यातल्या 22 हा शब्दात, या शब्दाचा अर्थ 22वां शक असा नसून, 22वां शक असा नसून 22 जन्मे म्हणजे जन्मच अर्थ आहे. बालछंदे 22 जन्म, पहिला जन्म, दुसरा जन्म, असं करता करता ज्ञानेश्वर महाराजांचा हा 22वां जन्म आहे. आता ज्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही ते म्हणतील असं कसं शक्य आहे. मुद्दा तो नाहीये, तो त्यांचा खरोखरचा 22वां जन्म होता की नाही, पुनर्जन्म असतो की नाही, ही चर्चा वेगळी, ती होत राहील, त्या चर्चेशी आपल्याला घेणं देणं नाही. त्यावेळेच्या सगळ्यांचा समज असा होता, खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचा समज असा होता की हा आपला 22 जन्म आहे, 22वां जन्म आहे. आणि याच्यात तर त्यांनी तसं म्हटलेलं नाही, आणखीन स्पष्ट जर पाहिजे असेल सुभांना, म्हणून तर सुभा त्याचा अर्थ कालगणनात्मक पद्धतीने लावू शकले. पण सुदैवाने ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतनं पुढे जे लोक निर्माण झाले त्याच्यामध्ये तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, सच्चिदानंद बाबा, विश्वंभर, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराज आणि बहिणाबाई, अशी ती गुरुपरंपरा आहे. अनवच्छिन्न अशा प्रकारची गुरुपरंपरा आहे. आणि त्या बहिणाबाई यांच्याकडे काही गोष्टी अशा गुरुपरंपरेने आणल्या आहेत, ज्या गोष्टी त्यांनी खुद्द तुकाराम महाराजांच्याकडनं ऐकलेल्या आहेत, त्या तुम्हाला त्यांच्या अभंगातून दिसतात. तर त्या म्हणतात, त्यांचा एक अभंग आहे, गारणं आहे देवाच्या विरोधामध्ये केलेलं, की तू कसा आहेस, तू भक्तांना कसा त्रास देतो. त्याच्यामध्ये उदाहरण घेतले बहिणाबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांचं. मागणे मागता ज्ञानदेव क्लेश पावला 22 जन्म झाले. परत सांगतो, मागणे मागता ज्ञानदेव क्लेश पावला 22 जन्म झाले. परी तुझे मन देईन न म्हणे बहुत बळे तेने उगविले. 21 जन्मात पर्यंत तू दाद दिली नाहीस ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांची जणू काही परीक्षा पाहिलीस, आणि 22व्या जन्मी त्यांनी स्वतः ते खेचून आणलं म्हणतात, त्याने उगविले म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी. तर असा ज्ञानेश्वर महाराजांच्या 22 जन्मांचा उल्लेख बहिणाबाई करतात. म्हणून 22 जन्म म्हणजे 22 जन्मच. 22चा अर्थ असा कालगणनात्मक 1122 घ्यायला काही जागा नाही. आता पुढे बघा, ते काय म्हणतायत सुभा कुलकर्णी, की याच कडव्यामध्ये जन्मशक पण सांगितलाय आणि समाधिशक पण सांगितलाय. कारण पुढची ओळ आहे पहा, बालछंदे 22 जन्मे तुटली भवाब्येची कर्मे, चंद्रार्क तारांगणे रश्मी दान घेतला हरी. चंद्रार्क तारांगणे रश्मी दान घेतला हरी. आता हे म्हणतायत सुभा कुलकर्णी की 22 जन्म म्हणजे 22वां शक हे त्यांनी सरळ सरळ अंकात सांगितलं, 1100 हे गृहीत धरून. आणि समाधिशक सांगताना मात्र ते संकेतात सांगतात. कालगणनात्मक संकेत आपल्या परंपरेमध्ये आहेत. या सगळ्या ज्योतिर्गणित वगैरे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे सगळे संकेत सांगितलेले आहेत. कारण म्हणजे आकड्यासाठी काहीतरी एक शब्द वापरला जातो, संख्या सूचित करण्यासाठी, आणि त्या पद्धतीने हे वाचायचं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सांकेतिक वाचायचं. आणि सांकेतिक वाचताना सुद्धा एक पद्धत आहे आपल्याकडे की अंकानाम वामतो गतीही. अंक असे डावीकडून उजवीकडे नसतात वाचायचे संकेतात आलेले अंक, तर उजवीकडून डावीकडे, म्हणजे जशी आपण उर्दू वाचतो, पर्शियन वाचतो त्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे. म्हणजे सांगताना ते सांगतात डावीकडून उजवीकडे, पण ते वाचताना वाचायचे उजवीकडून डावीकडे, म्हणजे अर्थ लावताना. तर त्याप्रमाणे ते काय म्हणतात की चंद्रार्क म्हणजे 2. चंद्रार्क म्हणजे चंद्र आणि अर्क, सूर्य आणि चंद्र म्हणजे 2. तारांगण म्हणजे 0, नभ
रश्मी म्हणजे 12 असा अर्थ लावून त्यांना अंकानाम वामतो गती या पद्धतीने 1202 ही संख्या मिळते आणि म्हणून 22 मध्ये जन्म झाला 1122 मध्ये आणि 1202 मध्ये समाधी घेतली. अशा प्रकारे त्यांना 80 वर्षांचं आयुष्य लाभलं असं म्हणतात. आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. फक्त ते साल नाही सांगू शकत नाही सांगू शकत. ते एक स्पॅन देतात की रामदेवरायांचा राज्याभिषेक रामदेवराय यादवांचा ते 1202 या काळात केव्हा तरी. आता मी तुम्हाला सांगितलं की हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी अर्थ लावलेले आहे. जन्म म्हणजे जन्मच आणि असं म्हटल्यानंतर मग पुढचं सगळं स्वारस्य निघून जातं. जर जन्मशकच मुळात चुकीचा अर्थ त्यांनी सांगितलेला तर मग पुढे ज्ञानेश्वर महाराजांना गरज नाही सांगायची ना समाजशक. आता याच्यात विसंगती कशी आहेत आणखी यांच्या कुलकर्णींच्या संशोधनामध्ये की बघा जन्मशक सांगताना ते आकडा सांगतायत सरळ सरळ आणि समादेशक सांगताना संकेतात्मक सांगतायत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना अशा 2-2 प्रकारचे कालगणनात्मक उल्लेख करायची गरज नव्हती ना. त्यांनी ज्या पद्धतीने 22व्या शतकात जन्म झाला सांगितलं त्याच पद्धतीने अमक्या शकात समाधी घेतली किंवा घेतील असं सांगू शकले असते की नाही. त्यामुळे एका त्याच्यात 2 पद्धती नसतात कालनिर्णयाच्या कुठल्याही याच्यामध्ये. तुम्ही दाखवा मला की कुठल्याही ग्रंथामध्ये अशा 2 पद्धतीने काल सांगितलेलं आहे असं कधीही होत नाही. त्यामुळं आणि दुसरं असं काय माहिती का की आता हे जे आहेत ना चंद्रार्क तारांगण रश्मी हे अर्थ सुद्धा कुलकर्णींनी आपल्या मतीप्रमाणे लावलेले आहेत. कालनिर्णयाचे जे संकेत झालेले आहेत कालोल्लेखाचे संकेतात्मक कालोल्लेखाचे ते सर्वसंमत आहेत. ते तुम्ही वैयक्तिक पद्धतीने म्हणजे आता कसं आहे की एका संकेताचा आणि एका त्याच्या पर्यायाचा एकच अर्थ घ्यावा लागतो. त्याचे संकट चालत नाही. आता सूर्य आणि अर्क याचा अर्थ परंपरेमध्ये बघा परंपरेत सूर्याचा अर्थ 12 होतो आणि मग पुढे तो रश्मी शब्द आला ना. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर म्हणजे कसं की एके ठिकाणी सूर्य म्हणजे 1 चंद्रार्कमध्ये आणि मग रश्मी म्हटल्यानंतर 12 असं उलट पालट चालत नाही. आणि एक एक शब्द एक एक संकेत वापरण्याची पद्धत आहे लक्षात घ्या. म्हणजे एकदा तुम्ही तिकडं 1100 सांगितलं 1200 सांगितलं तर तुम्हाला 12 असं एकाच्यात सांगण्यापेक्षा तुम्हाला 2 सांगावं लागेल वेगळं 1 सांगावं लागेल वेगळं. हा त्याच्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एक संकेताच्या पद्धतीने उल्लेख करण्याची जी एक सर्वमान्य सर्वसंमत पद्धत आहे किंवा शैली आहे ती ते करून टाकतात मोडतात शैली. आता त्याने आणखीन काय केलं माहिती का तेवढ्यावरती त्यांचं भागलं नाही. ते म्हणतात की 80 वर्ष आयुष्य जे लाभलं आणि त्याचा हा काळ आहे आपण 80 वर्ष या जगामध्ये आहोत हे ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एका दुसऱ्या कडव्यात सांगितलेले आहे याच अभंगाच्या बालछंदाच्या. आणि ते कडवं कोणतं बघा ते सांगतात 7, 5, 3 मेळा पा नेघे तत्वांचा 16 असा चरण आहे. आता 7, 5 म्हणजे 57 अंकनाम वामतो गती त्या पद्धतीने त्यामध्ये 3 आणि पा मिळवले की 21 संख्या आर्यभट्टीय पद्धतीने निष्पन्न होते. या पद्धतीत प चे आधार मूल्य 21 आहे म्हणजे त्याला आने म्हणजे 1 ने गुणल्यास 21 अंक प्राप्त होतो. म्हणजे पहा 57 अधिक 3 अधिक 21 बरोबर 81. आता ही केवढी कसरत आहे आणि कशासाठी करायची. म्हणजे 81व्या वर्षी समाधी घेते 80 वर्षे पूर्ण झाले आहेत असा त्यांच्या एकूण विवेचनाचा अर्थ होतो. म्हणजे 81 आकडा काढताना त्यांना खूप कसरत करावी लागली. म्हणजे पा हा जो शब्द आहे की नाही कसला खेळ खंडोबा या. अहो पा शब्द जो आहे ना तो यादव काळातल्या मराठीमध्ये इतका म्हणजे संबोधनात्मक आहे. अरे पहा पाहे पा दुभतीची या बळे पाहे पा जाणेवेची नि बळे कोणी वेदासे असे वेगळे. पा शब्द हा अंकवाचक नाहीये कुठेच नाहीये आणि ज्ञानेश्वर किंवा अभंगात असायचं कारणच नाही. तो त्यांनी तिथे आणला आर्यभट्टीय पद्धतीने आणि सांगितलं की पा म्हणजे हा जो काही त्यांनी आकडा सांगितला आणि त्यांनी गुणलं वगैरे वगैरे. तर हे अत्यंत चुकीचं संशोधन त्यांचं आहे. आणि हे करताना त्यांनी आपले पूर्वसुरी जे आहेत
आहेत त्या सगळ्यांना याच्यावर मूर्खात काढलं, यांना काही कळलं नाही वगैरे वगैरे. हा खेळ खंडोबा चालवला त्यांनी, आंधळी कोशिंबीर खेळले ते काळ निर्णयाच्या बाबतीत वगैरे वगैरे असं ते सांगतात. तेव्हा हे जे शब्द आहेत ना, चंद्रार्क तारांगणे, ते अंकवाचक नाहीत. मग ते काय आहेत हे सांगितलं पाहिजे ना, त्याचा नेमका अर्थ काय होतो लक्षात घ्या. चंद्रार्क तारांगणे याचा अर्थ आकड्यांचा नाही, तर हे सगळं अंकांच्या काळांच्या पलीकडं आहे हे सूचित करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की संस्कृतमध्ये एक वाक्प्रयोग आहे, यावत चंद्र दिवाकर, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. आणि त्याचा फार चांगला उपयोग महाराष्ट्रामध्ये आचार्य आत्रे यांनी केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला सका पाटील असं म्हणाले होते की यावत चंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत. त्यावेळेला आत्र्यांनी सका पाटलांच्यावरती टीका करताना म्हटलं होतं, चंद्र सूर्य काय यांच्या बापाचे आहेत का? हा इतिहास आहे, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे. तेव्हा यावत चंद्र दिवाकरो, सूर्यचंद्र असेपर्यंत. आणि त्याचं ते काव्यात्मक विस्तार, चंद्रार्क तारांगणे रश्मी, कवी असतो ना, कवी मूळ याचा विस्तार करतो संकेताचा. तर कालातीत असण्याचा काय मार्ग आहे सांकेतिक सुचवण्याचा, की चंद्र सूर्य असेपर्यंत. आणि त्याचं एक पोएटिक एक्सटेन्शन ज्ञानेश्वर महाराज करतात. त्याच्यामध्ये आणखीन रश्मी आणतात, त्याच्यामध्ये तारांगण आणतात, की हे सगळं असेपर्यंत असं त्याचा अर्थ. आणि तो तिथे मुद्दा होतो. तर हा ज्ञानेश्वर काळात सुद्धा अर्थ रूढ होता, संस्कृतमधनं आलेला आहे मुळातला. आणि इथे काय करतात माहिती का, की संजीवन समाधी म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत मी असलो पाहिजे असं ते मागतायत, की जे त्यांना अगोदरच्या 21 जन्मात मिळालेलं नव्हतं असं बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. आणि मग अन्य अभंग मी घेतो ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा एक, आणि त्यातनं तुम्हाला हे स्पष्ट होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु, अलंकापुरी स्थापिले दिदरा विठ्ठल उच्चारू, समाधान जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य, तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत समाधी हा माझा जो काही कीर्ती घट आहे तो स्थिर राहील. नामदेवरायांच्या अभंगातनं सुद्धा हे समाधीच्या अभंगातनं प्रगट होते. काय म्हणतात नामदेवराय बघा, देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र सूर्य जव दिन करा, तव तुझी समाधी स्थिरा राहो रे निरंतर. हा दुसरा भाग आहे ज्ञानेश्वर महाराजांच्याच अभंग पूर्ण करतात जणू काही नामदेवराय. कारण विठ्ठलाने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं, दिलं की नाही ते म्हणतात, ते म्हणतायत, देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र सूर्य जव दिन करा, तव तुझी समाधी स्थिरा राहो रे निरंतर. जववरी क्षिती मंडळ, हाच तो एक्सटेन्शन आहे मुद्दा. चंद्रार्क तारांगणे रश्मी, जववरी क्षिती मंडळ, जववरी हे समुद्र जळ, त्याच्यात नामदेवराय क्षिती मंडळाची भर घालतायत, समुद्र जळाची भर घालतायत. मन कल्पक्षय यथाकाळ माझे हृदयी असावे. किंवा म्हणे विठोजी जववरी धरा, तववरी समाधी स्थिरा, हरिकीर्तन करीत सायरा, वंश परंपरा उद्धरिल. अशा प्रकारे हे चंद्र सूर्याचा जो उल्लेख आहे तो कालगणनात्मक नाही, तो स्वच्छ आणि स्वच्छपणे कालातीत होण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सुबा कुलकर्णींच्या अभंगाचा अर्थ चुकला, त्यांची गृहीत चुकली, त्यांनी संकेत वापरताना सुसंगती ठेवली नाही. या कारणामुळं आपणाला हा जो त्यांचा मुख्य मुद्दा आहे की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी 1202 मध्ये झाली आणि त्यामुळं ज्ञानेश्वरीचा लेखनशक हा 1202च्या आधी आणला पाहिजे. 1212 हा नाही, 1212 हा ज्ञानेश्वरीच्या प्रतीचा कुणीतरी केलेला लिप्यंतर असा आहे ते. तर हे विधान चुकीचं आहे आणि त्यांनी पारंपरिक जी समजूत आहे 1212ला ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणजे सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली, तिला कुठल्याही प्रकारची तुला बाध येत नाही, इट स्टँड्स. त्यामुळं हे जर कोणाला मान्य नसेल तर त्यांनी सुबांच्या पेक्षा वेगळे पुरावे आणले पाहिजेत हे मला सांगायचं आहे. आणि मग 1212 हा ज्ञानेश्वरीचा खरोखरचा लेखनशक आहे. तिची आपल्याला दुर्दैवाने मिळत नाही, कारण ती मुळात सांगितलेली नव्हती सच्चिदानंद बाबांनी.
लोकांनी मतांतर व्यक्त केली आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की जेव्हा ज्ञानेश्वरी संपवली किंवा संपत असताना त्या काळात, मधल्या काळात दिवाळी होती नेवाशामध्ये आणि दिवाळीच्या काळात त्यांनी हे लिखाण केलेलं आहे. पण तो वेगळा मुद्दा, त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही. सांगायचा मुद्दा असं की अशा प्रकारे 1212 शका ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि त्याच्यानंतर 1506 मध्ये एकनाथ महाराज त्या ज्ञानेश्वरी नावाच्या महाग्रंथात शुद्धीकरण करतात. आणि हे जे त्यांनी म्हटलंय ना की ज्ञानेश्वरीच्या प्रतीची वाताहत झाली असं म्हटलेलं आहे आक्रमणामुळं इस्लामिक लोकांच्या, आणि ज्ञानेश्वर एकनाथांना ते नव्हतं मुळातली प्रत वगैरे उपलब्ध वगैरे वगैरे. तर आता खरं तर हे उलट आहे. एकनाथ महाराजांनी शुद्धीकरण त्यांना का करावं लागलं तर ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती निर्माण झालेल्या होत्या, पाठांतरे शुद्ध अबद्ध. अनेक लोक पुढे आले, त्यांनी मान्य केलं की हा आमचा ग्रंथ आहे. लीलाचरित्राच्या बाबतीत काय झालं महानुभाव संप्रदायाच्या, ही एकुलती एक प्रत होती आणि ती या मुसलमानांच्या स्वारीमध्ये नष्ट झाली, पळापळ झाली या सगळ्या महंतांची आणि प्रतच शिल्लक राहिली नाही. मग अशा वेळेला आता त्याच्या पाठीमागे त्यांचं कारण होतं की ते जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही वगैरे, तो मुद्दा सोडून दिला आपण. अशा वेळेला हिराईसा नावाची अत्यंत स्मरणशक्ती दांडगी असणारी महिला होती त्या परिवारामध्ये. तिचं सगळं लीलाचरित्र पाठ होतं, घोक होता लीलाचरित्राचा. तर त्या हिराईसांनी ते परत सांगितलं आपल्याला जसं पाठ आहे तसं, आणि ते पाटकुळे मालोबास नावाच्या दुसऱ्या एका गृहस्थाने लिहून घेतलं आणि अशा प्रकारे पुनःस्थापना झाली लीलाचरित्राची. अशी महानुभावांच्या परंपरेमधली कथा आहे. तर तसं होतं का ज्ञानेश्वरी बाबतीत? ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती उपलब्ध होत्या. एकुलती एक प्रत होती, ती गेली आणि मग एकनाथांना फार काय यातायात करावं लागली असं अजिबात नाहीये. उलट खूप प्रती झाल्या होत्या आणि मग त्यातला शुद्ध पाठ कोणता, दुसरा कोणता रिजेक्ट करायचा हे एकनाथांनी ठरवलेलं आहे. आणि तो हा दिवस तारणनाम संवत्सराचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या निरूपणाचा समारोप करताना पण एकनाथ महाराज काय म्हणतात त्या एकूण ज्ञानेश्वरीबद्दल, गीतेबद्दल वगैरे 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 त्याच्या संबंधी थोडं विवेचन करू. आणि तो मुद्दा सांगितलेलाच आहे की काय श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात ती मात सांगितली, ती कशी तेजपुंज होते आणि गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागली. मग तिथे गेले त्यांनी ते शोधून काढलं, तो ग्रंथ मिळवला. ग्रंथ मिळवला म्हणण्यापेक्षा ते काम ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं त्यांनी केलं. ग्रंथाची गोष्ट ही वेगळी आहे. तर ते काय म्हणतात एकूणच ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधात त्यांचा तो अभंग आपण घेऊया आणि समारोप करूयात या 2 व्याख्यानांचा. संतांचा महिमा वर्णावा किती, अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबा तू. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुन धर्मसंकटात सापडला. स्वकीयांच्या बद्दल युद्ध करणं हे धार्मिक आहे की अधार्मिक आहे, धर्मी आहे की अधर्मी आहे, संभ्रम निर्माण झाला. त्याला कुरुक्षेत्रावरती हरीनं, श्रीकृष्णानं गीता सांगितली. तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. एकनाथ महाराज म्हणतात की तोच हरी की ज्यानं प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली, तोच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतरलेला आहे. गीता शोधून या अर्थ तो काढिला, ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधन हे अनिक नेमे न करी गाई. तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचा, तुमचा उद्धार होईल असं एकनाथ महाराज सांगतायत. एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम, पावेन निजधाम संतांची ते. असं एकनाथ महाराजांनी त्यांचं एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे की खुद्द भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूच ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराने पुढे आले. आणि ही जी आरती आहे ज्ञानेश्वर महाराजांची आपण म्हणतो नेहमी, त्या आरतीत सुद्धा हे सूचित केलेलं आहे की अवतार पांडुरंग नावं ठेवली ज्ञानी. ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे, कमीत कमी एकनाथ महाराजांच्या पासूनची आहे हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी हे जे फार महत्त्वाचं काम केलं मोठं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करणं आणि ज्ञानेश्वरीमध्ये शिरणारे अपपाठ थांबवणं. हे त्यांचं मराठी भाषेवरती, वारकऱ्यांच्यावरती फार मोठं ऋण आहे. त्याबद्दल त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून, नमन करून हे व्याख्यान संपवतो. धन्यवाद.